यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी। अभिनेत्री विशाखा सुभेदार शिंदे आणि फडणवीसांकडे त्यांनी मदतीची मागणी केली। अभिनेत्री विशाखा सुभेदारांचा मुलगा कुवेतमध्ये अडकलाय। अभिनय सुभेदार असं त्यांचं नाव आहे। काही दिवसांपूर्वी तो लंडनला निघाला होता। नमस्कार, मी विशाखा सुभेदार। तो भारतात आला होता आणि परत लंडनला जाणार होता। विशाखा सुभेदार आणि त्यांचे कुटुंबीय त्याला विमानतळावर सोडण्यासाठी गेले होते। मात्र आता अभिनयचं विमान लंडनला न जाता कुवेतमध्येच उतरलंय आणि तो तिथेच अडकला असल्याची माहिती विशाखा सुभेदार यांनी व्हिडिओ शेअर करत दिली आहे। मुलासाठी तिचा जीव तुटतोय आणि रडतच त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मदतीचं आवाहन केलंय। त्याचं फ्लाईट तिथे उतरवण्यात आलं, पण गेले 4 दिवस एअर स्पेस नसल्यामुळे सगळ्या देशाला माहिती विमानं रद्द केली आणि माझा मुलगा गेली 4 दिवस कुवेतमध्ये अडकला आहे आणि आता तिथली परिस्थिती गंभीर होत चालली। आपण बातम्यांमध्ये पाहतोय, तो स्वतः तिथे अनुभवतोय। अनेक ड्रोन हल्ले तिथे होत आहेत। आता त्याला एका हॉटेलमध्ये एअरलाईन सर्व्हिसेसनी त्याची व्यवस्था केलेली आहे। इंडियन एम्बेसी कुवेतमध्ये असलेले त्यांनी तिथे व्यवस्था केलेली आहे, परंतु आता त्यांना भारतात परत आणण्याची व्यवस्था करावी। जसं दुबईच्या लोकांना परत आणलं गेलं तसंच कुवेतमध्ये सुद्धा आपले भारतीय अडकले, त्यांना परत आणण्याची व्यवस्था करावी अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे। अनेक भारतीय, अनेक पोरांच्या आया, अनेक कुटुंब त्यांची इथे आपल्या मायदेशी वाट बघत आहेत। तर लवकरात लवकर त्यांना सुद्धा आणण्याची व्यवस्था करावी, आमच्या मुलांची काळजी घ्यावी एवढीच विनंती सरकारला। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात। आपले प्रतिनिधी ज्ञानेश सावंत आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश, आपण बघतोय की दुबईतून प्रवासी जे अडकलेले भारतीय आहेत त्यांना आणण्यासाठी प्रयत्न होतोय। महाराष्ट्रातले जे नागरिक दुबईत अडकले त्यांना आणण्यासाठी प्रयत्न होतोय। मात्र कुवेतमध्ये जे अडकलेले आहेत त्यांना त्यांच्या आणण्यासाठी किंवा त्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत असं विशाखा सुभेदार म्हणतायत आणि त्यांनी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे कुवेतमध्ये अडकले त्यांचा मुलगा स्वतः अडकलेला आहे त्याला आणण्याची विनंती केली। काय सरकारी दरबारी हालचाली सुरू आहेत का याबद्दल? अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाचे परिणाम आता खूप मोठ्या प्रमाणात दिसू लागलेले आहेत। आपण पाहतोय मुंबईतल्या मुलुंडमध्ये राहणाऱ्या विशाखा सुभेदार यांच्या घरापर्यंत याचे परिणाम आता आपल्याला दिसत आहेत आणि त्यांच्यातली आई जागी झालेली आहे। त्यांचा मुलगा शुक्रवारी रात्री लंडनच्या दिशेने निघाला, मुंबईतून लंडनकडे निघाला। मात्र ही सगळी युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित विमान कंपनीने ते विमान कुवेतमध्ये उतरवलं आणि त्याच्यानंतर प्रवाशांचे काळजीचा एक भाग म्हणून त्यांना एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। मात्र तिथली परिस्थिती अत्यंत वाईट आहे असं त्यांच्या विशाखा सुभेदार यांच्या बोलण्यातून जाणवतं आहे। त्या मुख्यमंत्र्यांकडे विनवणी करतायत, त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनवणी करतायत की काहीही करून ज्या पद्धतीने तुम्ही दुबईमधून प्रवाशांना आज भारतामध्ये आणलं जात आहे त्याच पद्धतीने कुवेतमध्ये ही सगळी यंत्रणा उभी करून अशा प्रकारे अडकलेल्या सगळ्यांना भारतात आणावं अशी विनंती त्या करतायत। या संदर्भामध्ये आम्ही सकाळी एका दुबईवरून आलेल्या प्रवाशाशी संवाद साधला होता, हर्षिल चोरडिया यांच्याशी। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुबईमध्ये भारतीय प्रवाशांना आणलं जात असलं तरी ज्या पद्धतीने ज्या प्रमाणामध्ये विमानसेवा पुरवायला हवी होती, ज्या प्रमाणामध्ये सरकारने पावलं उचलायला हवी होती, ज्या पद्धतीने खबरदारी म्हणून उपाययोजना करायला हव्या होत्या त्या प्रमाणात केल्या जात नसल्याचा सूर त्यांचा होता आणि नेमकं विशाखा सुभेदार यांच्या बोलण्यातून हीच बाब पुढे येते आहे। कुवेतमध्ये जर 4 दिवस ही मुलं अडकलेली असतील, प्रवासी अडकलेली असतील तर त्यांना आणण्यासंदर्भात कुठचीही कार्यवाही का होत नाही याकडे त्यांनी बोट दाखवलेलं आहे आणि असं वाटतं आहे आता काही प्रमाणामध्ये ज्या प्रमाणात प्रवासी अडकलेले आहेत त्या तुलनेमध्ये सरकारकडून विमानसेवा पुरवणं किंवा अतिरिक्त विमानसेवा पुरवून त्यांना परत बोलवणं याच्यासाठी फारसे प्रभावी प्रयत्न होत नाहीत असं दिसतं आहे। अगदी, त्यामुळे आता दुबईतून जे प्रवासी जे भारतातले नागरिक अडकलेले आहेत त्यांना आणण्यासाठी प्रयत्न होतात, त्याच पद्धतीने आखाती देशांमध्ये इतर ठिकाणी सुद्धा जे नागरिक अडकलेले आहेत त्यांना आणण्यासाठी काय प्रयत्न केले जातात त्या तुलनेमध्ये अधिक प्रयत्न होण्याची गरज आहे असं सुद्धा विशाखा सुभेदार यांचं म्हणणं आहे। धन्यवाद ज्ञानेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।